नमस्कार, मी शुभदा. मयूर फूड्स कुक्ड विथ केअर मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मिलेट्सची आपली सिरीज चालू आहे. याच्यामध्ये आज आपण बघणार आहे फिंगर मिलेट्सची इडली. चला तर मग बघूया याला काय साहित्य लागतं ते. इथे घेतलेलं आहे मी फिंगर मिलेट्सचं पीठ, त्यानंतर फिंगर मिलेट्सचा रवा घेतलेला आहे, दही घेतलं आहे, मीठ आणि थोडासा सोडा. या ठिकाणी आपण इन्स्टंट करतोय म्हणून मी सोडा वापरतेय. तुम्ही जर आपल्या रेग्युलर इडलीचं जसं आपण भिजवतो आणि फर्मेंट करतो तसं जर केलं तर मग आपल्याला सोड्याची काहीच गरज नाही लागणार. इथे मी सोडा घेतलाय, पण याच्याऐवजी तुम्ही इनो पण घेऊ शकता. इथे आपण 15 मिनिटासाठी आपलं पीठ ठेवलं आहे. छान रेस्ट करायला ठेवलं होतं. एकदा हे परत कालवून घेऊया आपण. इथे मी इडलीचा स्टँड घेतलाय. याला थोडंसं ब्रशिंग करायचं आपल्याला तेलनी. हे आपण ब्रशिंग करून घेतलेलं आहे. आपलं पाणी पण इकडे उकळतंय. आता याच्यामध्ये आपण घालणार आहे थोडासा सोडा. आणि इडली कुठलीही म्हणजे रेग्युलर असो किंवा कुठलीही मिलेटची असो, पाणी उकळल्याशिवाय त्याच्यामध्ये ठेवायचं नाही स्टँड. हे पहा, आता मी एक एक चमचा याच्यामध्ये घालतेय. पीठ आपल्याला खूप पातळही नको आहे आणि खूप घट्ट पण नको आहे, अशी आपण कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. हे पहा, पाणी उकळलंय. आता ह्याच्यामध्ये आपण हा स्टँड ठेवतो आणि एकच स्टँड लावला आहे आपण, त्यामुळे हे 10 मिनिटं आपल्याला हे व्हायला लागतील. इथे आता आपण बघूया इडली झाली आहे का आपली. हां, छान स्टीम झालेली आहे आपली इडली. मी आता गॅस बंद करते. आता आपण एकदा थोडंसं सुरीनी चेक करूया. सुरी क्लीन आली आहे म्हणजे आपली इडली तयार झाली. आता आपण ही थोडीशी थंड होऊ द्यावी. आपण ही बाहेर काढणार आहे. ही थोडी थंड झाली की मग आपण ती स्टँडमधनं काढून घेऊया. आता आपण या स्टँडमधनं हे पहा, किती सुंदर इडली निघालेली आहे आपली. हे पहा, आणि इडली नेहमी मी चमच्याने काढते. हे पहा, खाली लागली पण नाहीये आणि अगदी हलकी झाली आहे. आपल्या अशा छान इडल्या ह्या तयार झाल्या आहेत. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. थोडी थंड होऊ दे, मग मी तुम्हाला थोडी कापून दाखवीन. इथे मी चटणी केलेली आहे. प्रत्येक जणांकडे चटणी ही वेगळी वेगळी करतात. इथे मी दाण्याचं कूट, त्यानंतर फुटाणे डाळ, थोडासा कांदा अशी ही चटणी केलेली आहे आणि फोडणी दिलेली आहे. हे जे सांबार केलेलं आहे हे सांबार आपलं मयूर फूड्सचं प्रीमिक्स आहे, त्याचं वापरलेलं आहे आणि त्याच्यापासून हे बनवलेलं आहे. जर तुम्हाला सांबारचं प्रीमिक्स हवं असेल तर मयूर फूड्सला नक्की कॉन्टॅक्ट करा. चला तर मग आता आपण छान गरमागरम इडली सर्व करूया. मी इथे एक इडली तुम्हाला, हे पहा, खूप स्पॉन्जी आणि छान इडली झालेली आहे. एकदम मऊ झालेली आहे. तर अशी आपली फॉक्सटेल मिलेटची इडली तयार झाली. त्याच्याबरोबर आपण घेतलेली आहे सांबार आणि चटणी. तर तुम्हाला कशी वाटली आजची माझी रेसिपी, इडली, चटणी आणि सांबार? जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही जेव्हा असा सपोर्ट आम्हाला देता तेव्हा आमचा खरंच असाच सपोर्ट माझ्या चॅनलला असू द्या. मी अशाच तुमच्या सपोर्ट दिलात तुम्ही तर मी नवनवीन रेसिपी नक्की तुम्हाला दाखवत जाईन. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.